गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, वृद्धापकाळ पेन्शन योजना, दिव्यांग योजना तसेच विधवा महिला पेन्शन योजना यांची लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण सध्या अनेकांच्या मनात दोन प्रश्न सतत फिरत असतात. एक म्हणजे डिसेंबर महिन्याचा पेन्शनचा हप्ता अजून खात्यात का जमा झाला नाही आणि दुसरा म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार. या दोन्ही प्रश्नांमागचं खरं कारण काय आहे, हप्त्यांबद्दल सध्याची नेमकी परिस्थिती काय आहे, याची स्पष्ट आणि सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक मुद्द्याप्रमाणे समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, ज्यामुळे कोणतीही शंका मनात राहणार नाही. कारण इथे दिलेली माहिती तुमच्यासाठी खूपच उपयोगाची ठरणार आहे. आणि हो, जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक द्या आणि ही महत्त्वाची माहिती स्थिती. चला तर मग आता थेट आपण मुद्द्याकडे वळूया. तर मित्रांनो, एक गोष्ट इथे अगदी स्पष्टपणे समजून घ्या. काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता आधीच जमा झालेला आहे, हे खरं आहे. पण त्याचवेळी अजूनही मोठ्या संख्येने असे लाभार्थी आहेत ज्यांच्या खात्यात डिसेंबरचा पैसा अजून सुद्धा आलेला नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे ही अडचण फक्त एका ठराविक योजनेपुरती मर्यादित नाही, तर वेगवेगळ्या योजनांमधील लाभार्थ्यांना हा प्रश्न सध्या भेडसावत आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पेन्शन घेणारे लाभार्थी असोत, श्रावण बाळ किंवा वृद्धापकाळ पेन्शनवर अवलंबून असणारे ज्येष्ठ नागरिक असोत, आपले दिव्यांग बांधव असोत किंवा विधवा महिलांना मिळणारी पेन्शन असो, या सर्वांनाच डिसेंबर महिन्याचा हप्ता अजून मिळालेला नाही. म्हणजे इथे प्रश्न फक्त एक किंवा दोन व्यक्तींचा नाही, तर लाखो लाभार्थ्यांचा आहे. डिसेंबरचा पैसा सध्या अडकलेला आहे, आता ही वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणूनच मित्रांनो, बरेच लाभार्थी एकच प्रश्न विचारत आहेत की आमचा डिसेंबरचा हप्ता नक्की कधी येणार. आणि आज या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं ठोस उत्तर देणारी अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तीच माहिती मी तुमच्याशी सविस्तरपणे इथे शेअर करणार आहे. आता ही सगळी माहिती पुढे मी तुम्हाला अगदी सोप्या शब्दांत आणि सविस्तरपणे सांगेल. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओमध्ये स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शांतपणे लक्ष देऊन समजून घ्या. ज्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत जमा झालेला नाही, अशा सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात 27 जानेवारीपासून उर्वरित डिसेंबरचा पैसा जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. म्हणजे आज उद्या लगेच नाही, पण 27 तारखेपासून हप्ते खात्यात येऊ लागतील, हे तुम्ही लक्षात घ्या. आता अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो. जानेवारी 16 रोजी शासनाकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल जो शासन निर्णय म्हणजेच GR काढण्यात आला होता, त्याच निर्णयाच्या आधारे आता हा निधी थेट लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे. त्यामुळे ही कुठलीही अफवा नाही, कुणाच्या तोंडची बातमी नाही, तर अधिकृत शासन निर्णयावर आधारित ही माहिती आहे, हे स्पष्टपणे समजून घ्या. मित्रांनो, ही जी माहिती तुम्हाला सांगितली जात आहे ती थेट योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती आलेली आहे. त्यामुळे ज्यांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता अडकून बसलेला आहे त्यांनी अजिबात घाबरायची गरज नाही. थोडा संयम ठेवा, कारण 27 जानेवारीपासून हप्त्याची रक्कम हळूहळू खात्यावर जमा व्हायला सुरुवात होणार आहे. जानेवारीच्या हप्त्याबाबतची स्थिती. तर आता मित्रांनो, आपण जानेवारी महिन्याच्या हप्त्याची नेमकी परिस्थिती काय आहे हे समजून घेऊया. सध्या वास्तव असं आहे की जानेवारीचा नियमित हप्ता अजूनपर्यंत कोणाच्याही बँक खात्यात जमा झालेला नाही. आज जानेवारी 26 असताना सुद्धा DBT पोर्टलवर याबद्दल कोणताही नवीन अपडेट दिसत नाही. त्याचबरोबर जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात अजून नवीन शासन निर्णय म्हणजे JR जाहीर सुद्धा झालेला नाही. आत्ताच्या घडीला सरकारकडून जानेवारीचा हप्ता आज किंवा उद्या येणार असा कोणताही अधिकृत ठोस अपडेट समोर आलेला नाही. म्हणूनच अनेक लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न सतत फिरत आहे की आपला जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार. आणि हा प्रश्न विचारणं पूर्णपणे योग्यच आहे. तर मित्रांनो, हाच प्रश्न तुमच्या मनात असेल तर त्याचं स्पष्ट उत्तर आता मी तुम्हाला पुढे देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. जानेवारी महिन्याचा हप्ता नक्की कधी मिळणार. आता सध्या उपलब्ध असलेल्या अधिकृत माहितीनुसार 1 फेब्रुवारीपासून जानेवारी महिन्याचा नियमित हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पैसा सर्वांच्या खात्यात एकाच दिवशी जमा होणार नाही. काही लाभार्थ्यांच्या खात्यात 1 फेब्रुवारीला रक्कम येऊ शकते, काहींच्या खात्यात 2 फेब्रुवारीला जमा होतील, तर काही लाभार्थ्यांना 3 फेब्रुवारीपर्यंत हा हप्ता मिळू शकतो. म्हणजेच मित्रांनो, जानेवारीचा हा हप्ता DBT प्रणालीद्वारे टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जाईल. आणि ही माहिती कुठलीही अफवा किंवा तर्कावर आधारित नाही, तर अधिकृत स्तरावर मिळालेल्या माहितीनुसार सांगितली जात आहे, हे सुद्धा स्पष्टपणे समजून घ्या. म्हणूनच मित्रांनो, ही माहिती थेट संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेली अधिकृत माहिती आहे. त्यामुळे 1 फेब्रुवारीपासून तुमचं बँक खातं नियमितपणे तपासत राहा, कारण जानेवारी महिन्याचा हप्ता नक्कीच जमा होणार आहे. महत्त्वाची सूचना. आता एक अत्यंत महत्त्वाची सूचना लक्षात घ्या.
जानेवारी 27 किंवा 1 फेब्रुवारी नंतरही जर तुमच्या खात्यात पैसे दिसत नसतील तर लगेच घाबरून आपला हप्ता बंद झाला का असा निष्कर्ष काढू नका. सर्वात आधी काही गोष्टी स्वतः तपासून घ्या. तुमचं बँक खातं चालू स्थितीत आहे का? आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे का? आणि बँकेत तुमचा मोबाईल नंबर अपडेट आहे का? डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. ही प्रक्रिया थेट खात्यावर पैसे पाठवण्याची आहे. पण एकाच वेळी लाखो लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करायची असल्यामुळे सगळ्यांच्या खात्यावर पैसे एकाच दिवशी जमा होत नाहीत. म्हणूनच काही लाभार्थ्यांच्या खात्यात आधी रक्कम येते तर काहींच्या खात्यात 1-2 दिवस उशिराने रक्कम जमा होते. आता हे समजून घेणं सुद्धा तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. तर आता मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. पैसे खात्यावर आले की नाही हे नक्की कसं ओळखायचं? फक्त मोबाईलवर येणाऱ्या एसएमएसवर पूर्णपणे अवलंबून राहू नका. कारण अनेक वेळा एसएमएस येत नाही पण प्रत्यक्षात रक्कम खात्यावर जमा झालेली असते. त्यामुळे खात्री करण्यासाठी 1. बँकेत जाऊन पासबुक अपडेट करा. 2. एटीएममधून मिनी स्टेटमेंट काढून पहा. 3. आणि तुमचं नेट बँकिंग किंवा बँकेचं मोबाईल ॲप तपासून घ्या. थेट 2 हप्ते एकत्र येऊ शकतात. वेगवेगळ्या पद्धतीने पैसे मिळाले म्हणजे कुणावर अन्याय झाला असं अजिबात नाही. आता शेवटचा महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. जर तुम्ही अलीकडे तुमचं बँक खातं बदललेलं असेल किंवा बँकेची शाखा बदललेली असेल आणि ही माहिती अजून तहसील कार्यालयात अपडेट केलेली नसेल तर अशावेळी हप्ता अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा परिस्थितीत त्वरित संबंधित कार्यालयात जाऊन तुमची माहिती अपडेट करून घेणं गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो, जर कधी तुमचं बँक खातं बदललं, शाखा बदलली किंवा कोणतीही माहिती अपडेट झालेली असेल तर ती तात्काळ संबंधित कार्यालयात कळवणं खूप महत्त्वाचं आहे. आता एक गोष्ट नीट लक्षात ठेवा. हप्ता उशिरा येणं किंवा हप्ता बंद होणं या 2 पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. फक्त पैसे लगेच खात्यावर आले नाहीत म्हणजे तुमचा हप्ता बंद झाला असा अर्थ अजिबात काढू नका. जोपर्यंत अधिकृत नोटीस किंवा लेखी माहिती येत नाही तोपर्यंत हप्ता बंद झाला असं समजण्याचं कारण नाही. जर 7-8 दिवस उलटूनही तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली नसेल तेव्हाच तहसील किंवा समाज कल्याण कार्यालयात जाऊन चौकशी करा. पहिल्याच दिवशी घाईगडबड करून धावपळ करायची गरज नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, व्हॉट्सॲपवर हप्ता बंद झाला, यादी निघाली आहे अशा अनेक अफवा पसरवल्या जातात. पण अधिकृत माहितीशिवाय अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका. तसेच मित्रांनो, काही घरांमध्ये 2 वेगवेगळ्या योजना सुरू असतात. त्यामुळे एका व्यक्तीचा हप्ता आला आणि दुसऱ्याचा अजून आलेला नाही असं होऊ शकतं. याचा अर्थ दुसऱ्याचा हप्ता बंद झाला असा बिलकुल काढायचा नाही. मित्रांनो, अशा योजनांबद्दलचे अपडेट्स रोज बदलत असतात. त्यामुळे कोणतीही माहिती अर्धवट न ठेवता व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. सध्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संयम ठेवणं. तुमचं बँक खातं तपासत राहा आणि फक्त खात्रीशीर आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांच्या हप्त्याबद्दल सध्या परिस्थिती सकारात्मक आहे हे सुद्धा लक्षात घ्या. आता मित्रांनो, संपूर्ण माहिती थोडक्यात पुन्हा एकदा समजून घेऊया. ज्या लाभार्थ्यांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता अडलेला होता त्यांचा उर्वरित डिसेंबरचा पैसा 27 जानेवारीपासून खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आणि जानेवारी महिन्याचा नियमित हप्ता 1 फेब्रुवारीपासून डीबीटीच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही हप्त्याबद्दल सध्या सकारात्मक चित्र दिसत आहे. त्यामुळे कुणीही घाबरून जायचं कारण नाही. संजय गांधी निराधार योजना तसेच इतर सर्व पेन्शन योजनांबद्दल जे नवीन अपडेट्स येत राहतात ते आम्ही सगळ्यात आधी माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला वेळोवेळी सांगत राहणार आहोत. तर मित्रांनो, जर आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल